कोणते असेल वेंकरपाडा हे मीरा रोडला चालू आहे, ही पुरापाडा हे इकडे. पहिल्या डब्याला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सायकलला रवींद्र पाटील, नौशेकला जयराम माळे आहेत. सुभाष परेड नागरी संघाच्या माध्यमातून पहिला ओव्हर टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालेले आहेत. करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज. कृष्णा भोईर, साईनाथ भोईर एबन जोडी, त्यानंतर संतोष कोम. फुलटॉस बॉल, लॉपरेट ऑन ड्राईव्ह, चेंडू जाईल टिपल विकेटला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फेल होईल बॉलला, तर या 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. या 2 धावाने ऑफ द मार्क झालेले आहेत. जयराम माळी सगळे धावसंख्या आता मात्र 3 यंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 3 धावा त्यांच्याकरता कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. 3 षटकारा करता साईनाथ भोईर, त्यानंतर कृष्णा भोईर आणि संतोष कोमच्या माध्यमातून 3 षटकार. त्यानंतर 3 चौकारा करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. आता मात्र 1 धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 4 अंकांवर पोहोचले गेले आहे. शेवटचा बॉल बाकी असतील. चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतायत या वेळेला सुभाष परेड. भरपूर चांगली बॉलिंग त्याची राहिलेली आहे. या 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल निलंबन करण्यास तयार. राईट हँड ओव्हर टू विकेटने यावेळेस सुंदर फटका लापेगाव ड्राईव्ह केला. बॉलला चेंडू जाईल लेगच्या दिशेने. फिल्डर आहेत ऑन साईडला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि षटक संपलेला पहिलं. धावसंख्या 8 अंकांवर पोहोचले गेलेला आहे. सुंदर फटका ऑन साईडला जवळ केलेल्या बॅटरने रवींद्र याने चेंडूला पाठवतोय डीप स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 8 धावा आणि स्कोर कार्ड लागल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. तो कुठे काय करतो
जेवढी पहिला बॉल असेल याचा मोहर विकेटने ऑन साईडला टर्न केला बॉलला चिन्ह लावला कार्पेट फिल्डर आहे डेप मध्ये मिसफिल्ड झालेला आहे त्या ठिकाणी बॅकअप होईल शर्यतीच्या माध्यमातून तत्पूर्वी हा 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही बॅटर या 2 धावाने संघाची धावसंख्या 10 अंकांवर पोहोचलेली आहे 10 धावा फलकावर लागला गेलेला आहे 2 बॅटर आहेत चांगले प्रयत्न करतायत या डोंगरीपणा या प्रतिबल संघाचे जयरामजी माली त्यानंतर रवींद्र पाटील आहेत बॉलर तयार पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर पिच बॉल जबरदस्त बॉलिंग सुंदर लाईन आणि लेंथ मेंटेन केलेल्या या बॉलवर चेंडू जाईल आता मात्र डॉट 2 षटकाराकरता 500 3 षटकाराकरता 1000 रुपयाचा काही फळ दिला जाईल साईनाथ भोईर कृष्णा भोईर त्यानंतर संतोष कोमाच्या माध्यमातून जयरामजी माळे यांच्याकरता हे कॅश प्राइज झालेला आहे स्ट्राईक आहे त्यांच्याकरता संधी आहे भरपूर साऱ्या चांगल्या पारितोषिक त्यांच्याकरता लावलेले आहेत आमचे 3 जे नक्कीच जवळचे मित्र आहेत संतोष जेकोन साईनाथ डॉट षटक संपलेला दुसरा धावसंख्या झालेली आहे मल्हारी मास्टर भेंडेपडा या संघाची विदाउट लॉस 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत आता मात्र 3 ओव्हरचा खेळ इथून बाकी आहे या पहिल्या इनिंग मध्ये पाहावं लागेल लागले संघाच्या माध्यमातून कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल कुठे फोटो बघितलं दाखव मला फोटो दाखव बॉलर तयार शरद हरले येत्या राऊंडकडे पहिला बॉल वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्येचा वसंत जाधव असेल 9 सेकंडला
सायकल आहेत रवींद्र पाटील. बॉलर तयार शरद करणे. पहिला बॉल असेल या षटकातील. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला बॉल ला चेंडू गेला लॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट केली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मिसफील्ड झालेले आहे. बॅकअप होईल बॉलला तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. या 2 धावाने संघाच्या धावसंख्या स्कोर कार्डवर पोचली गेलेली आहे. 15 अंकांवरती ही धावसंख्या पोचली गेलेली आहे. पहिली विकेट डाऊन झालेली आहे या वेंटीपाडा संघाची. सर्वप्रथम वसंत आहेत त्यानंतर रवींद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार सुंदर फटका लावतो बॉल ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल डीप मिड विकेटला फिल्डर आहेत हरीश पाटील. सुंदर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सुरेख खेळ. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. जास्त काही आतापर्यंत मिळणार नाहीये या बॉलवर. जबरदस्त बॉलिंग करताय शरद फरणे. पहिला बॉल वाईट टाकल्यानंतर मात्र जबरदस्त बॉलिंग त्याच्या माध्यमातून पुढे कमबॅक त्यांनी केलेला आहे या मागील संघाच्या माध्यमातून. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 धावा खर्च केली आहेत या बॉलरने. षटकातील पुढील बॉल असेल लेफ्ट आर्म राऊंड विकेट सज्ज. बहुत सुंदर फटका सडा बोल केला बॉलला फिल्डर आहे डीप मध्ये पुन्हा एकदा हरीश पाटील मिसफील्ड झालेला आहे त्याच्या माध्यमातून. बॅकअप होईल बॉलला तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. सुंदर बॅटिंग. राऊंड विकेटने आता करणार साईडला सुंदर फटका. परंतु यामध्ये जर पाहिलं तर मिसफील्ड झालेले आहे. या 3 धावा पूर्ण केलेल्या दोन्ही बॅटरने. 3 धावा संघाची धावसंख्या 21 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 21 धावा आणि स्कोर कार्ड लागला गेलेले आहे. 2 बॅटर चांगले प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट डाऊन झाल्यानंतर चांगले प्रयत्न चांगल्या पद्धतीने संघर्ष करते या मॅच मध्ये. सिंगल आणि डबल स्वतःवरती जास्त विश्वास ते दर्शवत आहेत. बॉलर तयार शरद फरणे. ओव्हर पिच बॉल आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल डॉट. चांगला कमबॅक या बॉलवर राहिलेला आहे बॉलरचा. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. शरद तयार लेफ्ट राऊंड विकेटनी बॉलिंग ट्रॅकवर सायकलला रवींद्र पाटील आहेत. आता बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न डॉट बॉल आलेला आहे. चेंडू जाईल डॉट. षटक सोडलेलं तिसरं. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 21. धावसंख्या 21 पाणी पाठवायचं पाहिजे त्याच्यामध्ये पाणी आपण घेऊन जायचं आहे. व्हॉलेंटियर्स असेल त्यानंतर
मॅडम पाटील बॉलिंग ट्रॅक बसत होते. पहिला बॉल असलेल्या षटकातील चौथ्या षटकातील पहिला बॉल दयानंद पाटील. आपला बॉल इन्साइडर प्रयत्न केला जाईल. शॉट सर्वांना फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सिंगल धाव कंप्लीट बॉक्सिंगच्या दलीय संघाची 22 धावा धाव फलकावर लागलेला आहे. दयानंद पाटील पुण्याच्या बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकिंगला अरविंद्र पाटील आहेत. ओव्हर पिच बॉल आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस. चेंडू जाईल डॉट. रवींद्र पाटील स्ट्रायकिंगला आहेत. सलामीला बॅटर आले होते त्यांच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळतोय परंतु भरपूर जसा स्ट्रगल त्याचा आहे चालू आहे बजरंगच्या आतमध्ये. बॉलर तयार यावेळी सुंदर फटका लागतोय. ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल मिड विकेटला. फिल्डर आहेत पुन्हा एकदा हरीश पाटील. त्यांना फॉलो केलेल्या बॉलने भरपूर ते प्लेमध्ये दिसत आहेत या मॅच मध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या आता मात्र 23 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 23 धावा. 3 बॉल झालेले आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. दयानंद पाटील षटकातील चौथा बॉल असेल. लेफ्ट आर्म राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर द बॉल हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. एक धाव कंप्लीट होता. धावेचा प्रयत्न करतात दोन्ही बॅटर आणि या 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या 25 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 25 धावा. वसंत जाधव त्यानंतर रवींद्र पाटील आहेत बजेटच्या आतमध्ये. भेंडीपणा संघाचे ओव्हर द बॉल कट करण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये बॅटमध्ये कनेक्शन होते. चेंडू जाईल आता मात्र डॉट. डॉट बॉल आलेला आहे. पेशर असेल बॅटरच्या कर्नर संघांवरती. बॅटला स्पर्श लागला होता. बॅटला लागून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. षटक संपलेला चौथा. धावसंख्या झालेली आहे 29 धावा. 29 धावा धाव फलकावर. बॉलला फील्ड केलं जाईल. शरदाच्या माध्यमातून 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करतायत. धावसंख्येला आकार. धावसंख्या 23 च्या घरामध्ये 33 च्या घरामध्ये पोहोचले गेलेले आहे. 33 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार पुन्हा एकदा लखा तुम्हाला. ओव्हर पिच बॉल सुंदर फटका लॉक. थेट ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. फिल्डर आहेत. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 34 वर पोहोचली गेलेली आहे. 34 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. मोठा फटका येताना दिसत नाहीये. मोठा फटका मारावा लागेल दोन्ही बॅटरला. प्रयत्न केला होता बॅटरने. कनेक्शन होत नाही. चेंडू जाईल डॉट. डॉट बॉल आलेला आहे. 4 बॉल झालेले आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. लखा दुमारा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आहे. ओव्हर द विकेटने. आपला बॉल मिस टाइम स्ट्रोक. बॉलच्या खाली बॉलर सुंदर कॅच आणि फलंदाज होईल बाद मिस्टर वसंत जाधव. बॅक टू द पवेलियन. गॉन.
यावेळेस नरेंद्र दिवा सुंदर फटकाला ड्राईव्ह केला बॉल चेंडू जाईल इंटू द गॅप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार जबरदस्त फटका अद्यावत केलेला बॅटर नरेंद्र याने धावसंख्या झालेली आहे 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष असेल आई चौंडाई फटेप्लस मास्टर लागले या संघाला 5 ओव्हरमध्ये बनवायच्या 39 धावा 38 धावा बनवलेल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये मल्हारी मास्टर भिंडीपणा या संघाने चांगली बॅटिंग केली रवींद्र पाटील त्यानंतर जयराम मालिया त्यानंतर वसंत जाधव प्रभाकर दिवा आणि नरेंद्र दिवाळीच्या माध्यमातून 38 धावाने बनवलेल्या आहेत 39 धावांचे लक्ष असेल आई चौदाई प्लस मास्टर नागले या संघाला कशा प्रकारे धावा चेस केला जातील नागले संघाच्या माध्यमातून आपण दुसऱ्या इनिंग मध्ये पाहणार आहोत छोटा पत्रे आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा 2026 धन्यवाद.
सामान टॉस होतोय. हेमंतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टायगर संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. पहिला बॉल चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. डिस्प्ले झालेला आहे. जबरदस्त बॅकअप डीप पॉइंट लेगला. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. बॅटला बॉल येऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता. कॉलर तयार. वसंत पुढील बॉल असेल षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर द बॉल क्लीन बोल्ड. फलंदाज बाद सुभाष परेख. बॅक टू द पवेलियन. गॉल. जबरदस्त बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला होता वसंत याने आणि क्लीन बॉल झालेला आहे सुभाष परेख. 0 या आकड्यावरती बाद झालेला आहे. त्यांच्या जागेवर नवीन बॅटर एंटर झालेले आहेत कांग संघाच्या माध्यमातून. बॉलर तयार. पुढील बॉल असते यामध्ये सुंदर फटका फोर्स केला बॉलला चेंडू पंचावरून. आउटपुट थोडासा खराब आहे त्या ठिकाणी आणि या 2 धावा पूर्ण करण्यात केलेल्या दोन्ही बॅटरने तिसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि या 3 धावा मात्र पूर्ण केलेला आहे. जबरदस्त रनिंग मिडल विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि 3 धावांनी सगळी धावसंख्या 4 यांच्यावर पोहोचली गेलेली आहे. 4 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या. सुंदर फटका अद्यावत केला होता जयंत पाटील यांनी. धावसंख्या 4 वर पोहोचले गेलेले आहे. वसंत जाधव पुढे बॉल फ्री षटकातील स्ट्रायकिंगला शरद आहेत. शरद करणे ऑन स्ट्राईक. वसंत जाधव ओव्हर द बॉल. लॉफ्टेड ड्राईव्ह केला बॉल. चेंडू जाईल एक बॉडी लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ओव्हर द बॉलच्या ताली त्या बॉल लावून ड्राईव्ह केला बॅटर शरद याने चेंडूला पाठवलेला डिप्स करणे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी या चौकाराने संघाची धावसंख्या 8 या कपिल राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होतील वसंत जाधव. अतिशय सुंदर फटका राखी चेंडू जाईल कडव्याच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी पाठलाग करतायत बॉलचा. स्टॉप केलेल्या मैदानाच्या आतमध्ये या 2 धावा मात्र
पूर्ण केल्या दोन्ही बॅटरने धावसंख्या आता मात्र डबल फिगर मध्ये पोहोचले गेलेले आहे 10 अंकांवर पोहोचले गेलेले धावसंख्या 10 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत वसंत जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पुढील बॉल असेल या षटकातील राईट आर्म राऊंड विकेट सायकलला शरत आहेत बॉल लॉफ्ट डाऊन ड्राइव्ह चेंडू जाईल खाली क्षेत्रामध्ये निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार या 4 धावांसाठी धावसंख्येला आकार धावसंख्या 14 अंकांवर पोहोचले गेलेले आहे 14 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लावलेली आहे लागले या संघाने पहिली विकेट डाऊन झाल्यानंतर जबरदस्त बॅटिंग करताय या दुसऱ्या डावामध्ये दोन्ही बॅटर शरद परले आणि दयानंद पाटील जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे या नागले संघामध्ये धावसंख्या 18च्या घरामध्ये पोचले गेलेले आहे प्रभाकर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर चांगल्या पद्धतीने बॉलिंग करावी लागेल कमी धावा या डिफेंड करायची आहे ओव्हर पिच बॉल सुंदर फटका इनसाइड आउट फोर्स केला बॉल चेंडू जाईल हेल्पेजवरून बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक दुसरा चौकार आलेला आहे दयानंद पाटील याच्या बॅटमधनं संघाची धावसंख्या 22 या अंकांवर पोचली गेलेली आहे 22 धावा कलात्मक स्ट्रोक सुंदर फटका क्लास फटका चेंडूला पाठवले डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आणि 3 बॉल मध्ये 3 चौकार आले आहेत दयानंद पाटील यांच्या बॅट मधला धावसंख्या झालेली आहे 26 धावा धाव फलकावर जबरदस्त बॅटिंग करतात हे दोन्ही बॅटर मोठे फटके त्याच्या बॅट मधनं असेल कमबॅक करावं लागेल ओव्हर पिच बॉल चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये फक्त एक सिंगल धाव इथून कंप्लीट केली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून दिवा राईट आर्म राऊंड विकेटने आपटा बॉल हुक केला बॉल चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार सुंदर फटका बरोबर हात टाकर बॉलच्या ट्रेनिंग करतायत बॉल प्रभाकर दिवा आणि त्या बॉलला पाठवलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर धावसंख्या झालेली आहे 31 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत एक बॉलचा खेळ अजूनचा बाकी आहे या षटकामध्ये 5 बॉल मध्ये 17 धावा खर्च केलेल्या आहेत प्रभाकर दिवा या बॉलरने आता मात्र 8 धावांची गरज असेल लागले या संघाला 19 बॉल 8 धावांची गरज बॉलर तयार प्रभाकर दिवा सायकलला शरद ठरले आहेत मजबूत देशचे बॅटर आहेत या लागले संघाची ओव्हर पिच बॉल सुंदर फटका कॅपने ढकलला बॉलला चेंडू जाईल एक विकेटला फिल्डर होते त्या ठिकाणी हरिश्चंद्र भोईर त्याला संधी नाहीये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी
चौकार कौशिक झालेली या संघाची 35 धावा धाव फलकावर लागलेले आहेत. आता मात्र 4 धावांची गरज असेल. 18 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलचा खेळ बाकी आणि 4 धावांची गरज असेल. बॉलर तयार. पहिला बॉल या बॉलला बाउंड्री सेट बॉलच्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एक एक्स्ट्रा रन मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. त्या संघ पुढे सरकले जाईल. माणिक तारवी पुढे बॉल सपाट करून ड्राईव्ह केला. बॉलला चेंडू जायला लॉंग कार्पेट फिल्डर बॉलर सुद्धा बॉलला कलेक्ट करतील. एक धाव ही कंप्लीट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून झालेली आहे. जबरदस्त बॅटिंग काय जबरदस्त कमबॅक केली या नागले संघाने. चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप बिल्डअप करताय दोन्ही बॅटर. दयानंद पाटील त्यानंतर शरद फरले आहेत मजरेच्या आतमध्ये. त्यांच्या माध्यमातून जबरदस्त लढा त्यांनी दिलेला आहे या दुसऱ्या इनिंग मध्ये. आता मात्र बॉल जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत जयराम जेमाली धावतायत पाटला करतात बॉलचा. आणि हा सामना जिंकलेला आहे आई चौंडाई फटेबल्स मास्टर नागले या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन नागले संघ. हडलक मल्हारी मास्टर भेंडीपाडा. बोल हा बोला झाली